प्रिय सखी, आज मी तुला ना एक प्रश्न विचारणार आहे. कधी असं झालं आहे का? सकाळी उठल्यावरती काहीच करावंसं वाटत नाही. डोळ्यात अचानक पाणी येतं. खूप चिडचिड होते, खूप रागराग होतं. आणि मग थोड्या वेळाने स्वतःचंच वाईट वाटतं. आणि मग मनात एकच प्रश्न येतो, मी तर आधी अशी नव्हते. मी असं का करत आहे? मला असं का होत आहे? तेव्हा सखी, आजचा हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. तेव्हा तो शेवटपर्यंत बघ. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुला सांगणार आहे की तू अशी का वागत आहेस, तुझ्यामध्ये काय बदल होत आहेत आणि या सगळ्यामधून तू आनंदाने कसं बाहेर यायचं. तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघ. नमस्कार, मी अपर्णा, 2 गोंडस मुलांची आई. माझ्या स्वतःच्या गर्भसंस्काराच्या अनुभवातून आणि त्यानंतर केलेल्या भरपूर अभ्यासातून हा मातृसिद्धीचा प्रवास सुरू झाला. तेव्हा पॅरेंटिंग इन भारत या यूट्यूब चॅनलवरच्या मातृसिद्धी एका आईकडून दुसऱ्या आईसाठीच्या या मालिकेमध्ये, या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओतच सांगितलं आहे की मातृसिद्धीचं म्हणजे माझं एक स्वप्न आहे की प्रत्येक आईपर्यंत विज्ञानावर आधारित प्रेमळ आणि सहज समजणारे गर्भसंस्कार पोहोचवणे, जेणेकरून आई आत्मविश्वासाने आनंदाने फुलेल आणि तिचं बाळही चांगल्या सकारात्मक, आनंदी आणि प्रेमळ वातावरणात वाढेल, जेणेकरून भारताची पुढची पिढीही सक्षम, संवेदनशील, आनंदी आणि संस्कारी बनेल. आणि हेच माझ्या मातृसिद्धीचं ध्येय आहे आणि छोटंसं स्वप्न आहे. मला असं वाटतं माझ्या ह्या मातृसिद्धीचं स्वप्नामध्ये तुम्ही मला खूप छान प्रकारे मदत करू शकता. ती कशी? तर तुम्ही हा व्हिडिओ जर तुमच्या ओळखीच्या एखाद्या गर्भवती आईला, ताईला किंवा तुमच्या बहिणीला किंवा तुमच्या मैत्रिणीला जर हा व्हिडिओ शेअर केला तर नकळतपणे तुम्ही देखील भारताच्या येणाऱ्या किंवा पुढच्या पिढीला सक्षम घडवण्यासाठी छोटीशी मदत करत आहात असं तुम्हाला वाटेल आणि तुमच्या हातातून नकळतपणे एखादं छान कार्य घडेल. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत किंवा प्रत्येक आईपर्यंत नक्की पोचवा, हीच माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे. सखी, प्रेग्नन्सीमध्ये सगळेच बाळाची काळजी घेतात. तुला सांगतात तू आता 2 जीवांची आहेस, तू आता जास्त जेवायला हवं, तू असं कर तसं कर, ह्या सगळ्या सूचना तुला दिल्या जातात. पण तुला त्यावेळेस काहीतरी वेगळं वाटत असतं. तुला असं वाटत असतं कधीतरी फक्त तुला कोणीतरी विचारावं, तू कशी आहेस, तुला कसं वाटतंय. कधी कुणी तुला घट्ट मिठी मारावी असं तुला वाटत असतं. कधी कुणीतरी तुझ्या बाजूला येऊन फक्त शांत बसावं. कधी तुझ्या आत चाललेल्या भावना समजून घ्यावं असं तुला सतत वाटत असतं. आणि हे सगळं वाटणं अगदी नैसर्गिक आहे. तेव्हा सखी, आपण आता याच्या मागचं ना सायन्स समजून घेऊया की हे सगळं का होतं, याच्या मागचं काय विज्ञान आहे. आपल्या शरीरात ना 2 असे बदमाश कार्टून आहेत. त्यांचं नाव आहे, एक इस्ट्रोजन आणि एक आहे प्रोजेस्टेरॉन. हे 2 हार्मोन आहेत आणि ह्या 2 हार्मोनमुळंच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मध्ये चिडचिड, मध्येच राग, मध्येच रडू येणं, मध्येच काहीसं करावंसं न वाटणं. ह्या सगळ्या गोष्टींना हे 2 बदमाश कार्टून जबाबदार असतात. कोणतंही सुंदर फळ जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला थोड्याशा वेदनेमधून जावंच लागतं. आणि ही वेदना अगदी छोटीशी असते त्या फळापुढे. जेव्हा बाळ तुझ्या हातात येईल ना तेव्हा तुला ह्या गोष्टी काहीच वाटणार नाही. तेव्हा आतापासून मेंटली प्रिपेअर्ड हो. ह्या सगळ्या गोष्टी साहजिकच आहे आणि याच्यातून तू सहज बाहेर पडत आहे, कारण तू एक आत्मविश्वासू, सक्षम आई आहे, सुरक्षित आई आहेस असं स्वतःला सतत सांगत राहा. जसं की आता मी ना माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. माझ्या दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेत ना मला सेम असंच व्हायचं. माझे खूप मूड स्विंग होत होते. मला खूप अचानक रडू यायचं, खूप रागराग व्हायचा, चिडचिड व्हायची आणि मग नंतर स्वतःचंच वाईट वाटायचं की मी अशी का वागत आहे. पण मग त्याच वेळेस मी एक खूप सुंदर डिसिजन घेतला गर्भसंस्काराचा, गर्भसंस्कार सुरू करण्याचा. आणि मी तेव्हा गर्भसंस्कार क्लास जॉईन केले आणि मग तिथून सगळा प्रवास पूर्ण बदलला. तिथून ह्याच गोष्टी जेव्हा माझ्यासोबत घडायच्या तेव्हा मी त्यावेळेत काय करायला हवं, मी त्यातून कसं बाहेर यायला हवं हे मला समजायला लागलं. आणि त्यातून हे कळालं की गर्भसंस्कार म्हणजे फक्त बाळावर संस्कार नसतात, तर त्याआधी ते संस्कार आईवर घडत असतात. त्या काळात आईमध्ये खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्मेशन होत असतं आणि माझ्यातही बदल यायला सुरुवात झाली. मी शांत झाले, मला सुरक्षित वाटायला लागलं, माझी चिडचिड हळूहळू कमी व्हायला लागली. चिडचिड पुढेही होत होती, पण त्यातून बाहेर कसं यायचं, स्वतःला शांत कसं ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी मला कळायला लागून. सखी, आज जर तुला खूप थकल्यासारखं वाटत असेल, चिडचिड होत असेल, राग येत असेल तर थोडंसं थांब, ब्रेक घे, आराम कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आराम करणं आणि हार मानणं यात फरक आहे. जर तू असंच ठरवलं तर माझे 9 महिने असेच जाणार आहे
तर तू तशीच बनणार, एक आळशी किंवा फक्त दिवस पुढे ढकलणारी आई. पण त्याच वेळेस तू सजग आई बनलीस. तू ठरवलं, ठीक आहे, आज मला असं वाटत आहे, उद्या मला छान वाटणार आहे किंवा मला यातून बाहेर पडायचं आहे. तेव्हा तू एक पाऊल उचल आणि ते पाऊल उचलणं म्हणजे काय, तर काहीतरी ॲक्टिव्हिटी करणं. तर आज मी तुम्हाला अशाच काही ॲक्टिव्हिटी सांगणार आहे. तर आता आपण आजची ॲक्टिव्हिटी खूप सोपी आहे. सखी, आज ना एखादं कोणतंही पुस्तक तुझ्या घरात असेल, तुझं आवडीचं असू शकतं किंवा कोणतंही असू शकतं, त्याचे फक्त 2 पानं वाच. एखादं पझल सोडव, एखादं छोटंसं चित्र काढ. त्याच्यासाठी तुझ्याकडे सगळं साहित्य असावं असं नाही. पेन असेल, पेन्सिल असेल, त्याने एखादं छोटंसं फूल काढ, फळ काढ किंवा फुलपाखरू काढ. कारण जेव्हा तू त्या गोष्टी करशील ना, तेव्हा मनामध्ये तुझ्या फक्त त्या बाळाचा विचार असणार आहे आणि तुझं मन तिथे एकाग्र होईल. किंवा तू आणखी दुसऱ्या काही ॲक्टिव्हिटी करू शकते, जसं की एखादं शांत संगीत ऐकू शकते, बाळाशी 5 मिनटं गप्पा मारू शकते, बाळाला तुझ्या आयुष्यातल्या ज्या काही छान गोष्टी आहेत त्या तू त्याला सांगू शकते. किंवा मग काहीच नसेल तर तू घरात शतपावली कर. प्रत्येक पावलासोबत तू देवाचे आभार मान की देवाने तुला आई बनण्याची संधी दिली. किंवा मग खिडकीतनं बाहेर बघ, बाहेर बघितल्यावर तुझ्यासमोर जर निसर्ग असेल तर त्या निसर्गाचं कौतुक कर. त्या निसर्गात त्या देवाने कसे हिरवा रंग भरला, कसा फुलांचा सुंदर रंग भरला, याचं जे कौतुक असेल ते मनापासून ऑब्झर्व कर आणि तुला कळेल की हा निसर्ग खरंच किती सुंदर आहे आणि ह्या निसर्गानेच मला ही आई होण्याची संधी दिली आहे. तेव्हा मी फक्त मग मरगळून राहायचं आहे का? तेव्हा मी असंच फक्त झोपा काढायच्या आहेत का? की मला आता ह्या जीवाला माझा प्रत्येक क्षण काहीतरी मला द्यायचं आहे. कारण प्रत्येक क्षण हा प्रेग्नन्सीमधला खूप महत्त्वाचा असतात. एकेका सेकंदाला बाळाच्या पेशी तयार होत असतात आणि त्या पेशींवर तुला संस्कार करायचे आहेत. तेव्हा मग तू फक्त झोपून राहून पुरेसा आहे का? तू चिडचिड करून पुरेसा आहे का? त्यातून तुला बाहेर पडायचं आहे. तेव्हा तू अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी कर. मग तू आज ह्या सांगितलेल्या ॲक्टिव्हिटीपैकी एकही ॲक्टिव्हिटी केली तरी चालेल. कारण काय होणार आहे, तुझं मन एकाग्र होईल आणि तुला कळेल की मी ह्या गोष्टीतनं बाहेर पडू शकते आणि मी माझ्या बाळासाठी खूप आणखी काही सुंदर करू शकते आणि मी एक सक्षम आत्मविश्वासू आई बनू शकते. हा कॉन्फिडन्स तुला नक्की येणार आहे. सखी, आज मी तुमच्यासाठी ना अफर्मेशन घेणार आहे. तेव्हा हे अफर्मेशन तू माझ्यासोबत म्हण किंवा माझ्या मागे म्हण. मी एक शांत आई बनत आहे. मी सुरक्षित आहे. मी सक्षम आहे. माझं बाळ सुरक्षित आहे. माझं बाळ प्रेमाने वाढत आहे. मी दररोज अधिक आत्मविश्वासू आई बनत आहे आणि माझा हा संपूर्ण 9 महिन्याचा प्रवास खूप आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे. आता आपण ना आपली मातृसिद्धीची प्रार्थना घेऊया. मी मागच्याच एपिसोडमध्ये सांगितलं होतं की जेव्हा प्रार्थना आपण करतो, प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते आणि जेव्हा आपण इतरांच्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आपण स्वतः खूप आनंदी होतो. आपल्यामध्ये कृतज्ञता यायला लागते आणि जशी आपल्यामध्ये कृतज्ञता वाढायला लागते, तेव्हा हा युनिवर्स, हा भगवंत आपल्याला प्रत्येक गोष्ट भरभरून द्यायला लागतो. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात. तेव्हा आपण एक छोटीशी मातृसिद्धी प्रार्थना करूया आणि ही प्रार्थना फक्त आपल्या बाळासाठी नसणार आहे, तर ती ह्या जगातील प्रत्येक आईसाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी असणार आहे. तर आपण ती प्रार्थना घेऊया. हे ईश्वरा, प्रत्येक आईला धैर्य दे, प्रत्येक बाळाला उत्तम आरोग्य दे आणि प्रत्येक घरात सुख, शांती, आनंद, प्रेम नांदू दे आणि भारताची येणारी पिढी सक्षम, संवेदनशील, निरोगी, आनंदी आणि आत्मविश्वासू, संस्कारी घडू दे. आणि हा व्हिडिओ प्रत्येक त्या गर्भवती आईपर्यंत नक्की शेअर कर, जिला या आधाराच्या शब्दांची गरज आहे. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर लगेच पॅरेंटिंग इन भारतला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि पॅरेंटिंग इन भारत इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला मातृसिद्धी व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जिथे तुम्हाला मिळणार आहे प्रेग्नन्सी अफर्मेशन, छोट्या टिप्स आणि तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तरं. भेटूया एपिसोड 5मध्ये. बाळाच्या ब्रेनचा विकास कसा होतो आपण ते बघणार आहोत. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःची आणि पोटातल्या बाळाची छान काळजी घ्या. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.